अंतर ज्यावेळेस तुम्हाला अंतर काढायचं असेल वेग गुणिला ज्यावेळेस वेग काढायचा असेल त्यावेळेस अंतर भागिला ज्यावेळेस तुम्हाला वेळ काढायचा असेल अंतर भागिला झालं. ते अंतर असतं ते मीटरमध्ये मोजलं जातं, किलोमीटरमध्ये मोजलं जातं. म्हणजे वेळ असते ते मीटर पर सेकंदात किंवा तासात. ठीक. आता ज्यावेळेस तुम्हाला किलोमीटर पर आवर चे रूपांतर तुम्हाला मीटर पर सेकंदात करायचं असेल त्यावेळेस किलोमीटर पर आवरला 5000 ने गुणावं. बरोबर. ज्यावेळेस तुम्हाला मीटर पर सेकंदाचे रूपांतर किलोमीटर पर करायचं असतं त्यावेळेस मीटर पर सेकंदाला 18/5 ने गुणावं. दुसरे, ज्यावेळेस दोन गोष्टी एकाच दिशेला जात असतील, ज्यावेळेस दोन गोष्टी एकाच दिशेला जात असतील त्यावेळेस सापेक्ष वेग हा दोघांच्या वेगांची वजाबाकी एवढा घ्यावा लागतो. एका दिशेला जात असतील. ज्यावेळेस दोन गोष्टी किंवा दोन व्यक्ती ऑपोजिट दिशेने येत असतील, ते जातोय बी कडे बी तो इकडे, त्यावेळेस सापेक्ष वेग हा दोघांच्या वेगांची बेरीज एवढं अंतर तेवढा तो वेग घ्यावा लागतो. ठीक. आता ज्यावेळेस रेल्वे तीन गोष्टी लावल्या इसके पॅरामीटर असतात. ज्यावेळेस रेल्वे व्यक्ती, खांब आणि वृक्ष या तीन गोष्टी ज्यावेळेस रेल्वे ओलांडत असेल, काय व्यक्ती, रेल्वे, खांब आणि वृक्ष, त्यावेळेस अंतर हे फक्त रेल्वेच्या स्वतःच्या लांबीवर अंतर ते घ्यावं लागतं. ठीक. समजा की 200 मीटर लांबीची रेल्वे एका व्यक्तीस किंवा एका वृक्षात किंवा एका खांबास ओलांडते त्यावेळेस किती अंतर किती घ्यावं लागेल 200 समथिंग जे असेल अंतर ते घ्यावं लागेल. ज्यावेळेस रेल्वे पूल, बोगदा किंवा रेल्वे प्लॅटफॉर्म तिघांपैकी कोणते असं नसतं की पूलवर बोगदा प्लॅटफॉर्म असं नसतं. कोणतं तरी एक तर प्लॅटफॉर्म असेल उदाहरण, एक तर पूल, एक तर बोगदा असेल. तिघांपैकी एकाला ओलांडत असेल त्यावेळेस रेल्वेचं अंतर बोगदाची लांबी किंवा पुलाची लांबी किंवा प्लॅटफॉर्मची लांबी आणि रेल्वेची लांबी या दोघांच्या अंतरावर अंतर घ्यावं. ठीक आहे. आता आपण उदाहरण